समजले का? दोन क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 इझी आहे. पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट कसं करायचं ते विचारलेलं आहे. त्याच्यासाठी डिटर्मिनंट घ्यायचा, डिटर्मिनंट मध्ये व्हॅल्यू पुटअप करायच्या, व्हॅल्यू पुटअप केली आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करते आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली नाही तर पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करणार नाही. सरळ सरळ आहे, जास्त काही डिफिकल्ट नाही आहे. 4th नंबरचा क्वेश्चन वाचा. काय म्हटलं? दुसरी मेथड जी आहे याची, त्यामध्ये फक्त आपण काय करणार आहोत दुसऱ्या मेथडमध्ये, जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही सरळ सरळ काय करायचं, a इंटू बी इंटू सी चा मल्टिप्लिकेशन, त्यानंतर ट्वाइस एफ जी एस चा मल्टिप्लिकेशन मायनस ए एफ स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर इज इक्वल टू 0 करायचं. यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून जर 0 आलं इक्वेशन तरी तो पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करते. आणि हे जर जमलं नाही तर सरळ सरळ डिटर्मिनंट घ्यायचा. डिटर्मिनंट मध्ये व्हॅल्यू कोणत्या ठेवायच्या? पहिल्या रो मध्ये ए एच जी, दुसऱ्या रो मध्ये एच बी एफ, थर्ड रो मध्ये जी एफ सी या व्हॅल्यू करायच्या आणि डिटर्मिनंट 0 आलं तरी पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करते. दोन्ही टाईपनं जरी केलं तरी आन्सर येते, जर रिप्रेझेंट करत असेल पेअर ऑफ लाईन तर. रिप्रेझेंट करत नसेल तर मग येणार नाही. त्यानंतर 4th नंबरचा सांगा काय आहे क्वेश्चन. 4th नंबरचा. व्हेरी गुड. तर सगळ्यात अगोदर काय फाइंड आउट करायला सांगितलं, हा रिप्रेझेंट करत आहे पेअर ऑफ लाईन की नाही रिप्रेझेंट करत आहे. तर ते रिप्रेझेंट करते की नाही करते ते चेक करण्यासाठी आपल्याला याच्यासाठी सगळ्यात अगोदर कम्पेअर करायचं. कम्पेअरिंग विथ कशासोबत? ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वाय जो जनरल फॉर्म आहे तो, बी वाय स्क्वेअर प्लस 2 एक्स प्लस 2 fy प्लस सी इज इक्वल टू 0. लर्नच करून ठेवायचे इक्वेशन आहे. आणि कम्पेअर करताना लर्न जर नसले तर तुम्हाला डिफिकल्टी जाईल. लर्न जर केले तर सरळ सरळ कम्पेअर करून ए ची व्हॅल्यू, ट्वाइस एच ची व्हॅल्यू, त्यावरून एच ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू, त्यानंतर ट्वाइस जी ची व्हॅल्यू, जी ची पण व्हॅल्यू येईल, ट्वाइस एफ ची व्हॅल्यू, एफ ची पण व्हॅल्यू येईल, सी ची व्हॅल्यू. या व्हॅल्यू काढल्यानंतर डिटर्मिनंट घ्यायचा, डिटर्मिनंट मध्ये व्हॅल्यू ठेवायच्या. नाव डिटर्मिनंट काय? पहिल्या रो मध्ये ए एच जी लर्न करून घ्यायच्या या व्हॅल्यू. डिटर्मिनंट ज्या ज्या इम्पॉर्टंट आहे, ज्या लक्षात राहत नाही त्या. आता व्हॅल्यू पुटअप करायचे डिटर्मिनंट मध्ये. ए ची व्हॅल्यू 2, एच ची व्हॅल्यू 1/2, जी ची व्हॅल्यू पण 1/2, एच ची व्हॅल्यू 1/2, बी ची व्हॅल्यू -1, एफ ची व्हॅल्यू 2, जी ची व्हॅल्यू 1/2, एफ ची व्हॅल्यू 2 आणि सी ची व्हॅल्यू -3. डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह करतात? फर्स्ट एलिमेंट घेतल्यानंतर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करा, यांचं कॅल्क्युलेशन. 3 1 जा 3, -2 2 जा 4. मायनस मध्ये हा एलिमेंट घ्यायचा. फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट केल्यानंतर -3/2, -2/2. प्लस मध्ये लास्ट एलिमेंट घ्या. फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट करा. 2/2 मायनस मायनस प्लस 1/2. याला कॅल्क्युलेट करा. 2 3 -4 -1 -1/2. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची ऍडिशन -5/2 प्लस 1/2. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची ऍडिशन 3/2. ओके, आता याला सॉल्व्ह करूया. हा झाला -2 मायनस आणि मायनस प्लस 5/4 प्लस 3/4. आता काय करू शकतो, 4 न जर मल्टिप्लाय केलं होल इक्वेशनला तर काय होईल? 4 न मल्टिप्लाय केल्यावर सगळ्यांना 4 न मल्टिप्लाय केला. 4 2 जा 8, इथला 4 इथल्या 4 सोबत कॅन्सल, इथला 4 इथल्या 4 सोबत कॅन्सल, 5 आणि 3. -8 प्लस 8 इज इक्वल टू 0. डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली, therefore the given line represent pair of line. तर ते पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करते.
एवढं झालं. एवढं कॅल्क्युलेट झाल्यानंतर याच्यामधला ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचा आणि ॲक्यूट अँगल कसा फाइंड आउट करते ते आपण एक्सरसाइज 4.2 मध्ये पाहिलेलं आहे. सांगा बरं ॲक्यूट अँगल कसा फाइंड आउट करतात? काय फॉर्म्युला ॲक्यूट अँगल फाइंड आउट करण्याचा? तो डिटर्मिनंट नाहीये, मॉड आहे, मॉड. डिटर्मिनंट नाही आहे. tan थीटा इज इक्वल्स टू मॉड 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. मॉड मध्ये आणि मॉड मधल्या बाहेर जेव्हा व्हॅल्यू निघतात ते ऑलवेज बी पॉझिटिव्ह, नेव्हर निगेटिव्ह, म्हणून मॉड वापरतात तिथं. तर हा झाला एक पार्ट या क्वेश्चनचा सॉल्व. म्हणजे दोन पार्ट मध्ये सॉल्व करायचा हा क्वेश्चनचा. एक पार्ट झाला की पेअर ऑफ लाईन आपण रिप्रेझेंट केली. पेअर ऑफ लाईन असेल तर त्याच्यातला ॲक्यूट अँगल फाइंड आउट करा मध्ये. तर आता ॲक्यूट अँगल फाइंड आउट करू. एवढं समजलं का सांगा अगोदर? डिटर्मिनंट सॉल्व करणे आपण अगोदरच पाहिलेलं आहे याच्या अगोदर चॅप्टर मॅट्रायसेस मध्ये, म्हणून याच्यामध्ये तर डिफिकल्टी यायलाच नाही पाहिजे. बाकी काय कम्पेअर करायचं, इक्वेशन कम्पेअर करून या सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या, त्या डिटर्मिनंट मध्ये ठेवायच्या, डिटर्मिनंट सॉल्व करायचं. झिरो आला तर रिप्रेझेंट करते, झिरो आला नाही तर रिप्रेझेंट करत नाही. आता ॲक्यूट अँगल फाइंड आउट करूया. तर ॲक्यूट अँगल आपण कन्सिडर करत असतो थीटा. तर लेट theta be the acute angle between the lines. लाइन्स मधला थीटा हा ॲक्यूट अँगल असेल तर फॉर्म्युला आहे tan थीटा इज इक्वल्स टू 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. व्हॅल्यू पुटअप करा. 2 h ची व्हॅल्यू काय आहे 1/2 त्याचा स्क्वेअर मायनस a ची व्हॅल्यू आहे 2, b ची व्हॅल्यू आहे -1 म्हणजे -2 अपॉन मध्ये a ची व्हॅल्यू 2 प्लस मध्ये b ची व्हॅल्यू -1. तर 2 अंडर रूट 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, मायनस मायनस प्लस 2 मायनस 1 1. tan थीटा इज इक्वल्स टू डिटर्मिनंट मध्ये 2. इथे तर सॉल्व केलं याला आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 टू द 8, 8 प्लस 1 अपॉन मध्ये 4. 2 अंडर रूट 9 अपॉन 4. डिटर्मिनंट जर बाहेर काढला, याचा जर स्क्वेअर रूट काढला तर 9 चा स्क्वेअर रूट 3 आणि 4 चा 2, 2 2 गेट कॅन्सल. आन्सर काय आला फक्त 3 tan थीटाची व्हॅल्यू. तर थीटा काय येईल tan इनव्हर्स ऑफ 3. थीटाची व्हॅल्यू काय आलं tan इनव्हर्स ऑफ 3. तर हा झाला त्याचा ॲक्यूट अँगल. या फॉर्मॅट मध्ये सॉल्व करून ॲक्यूट अँगल सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. चौथ्या नंबरचा क्वेश्चन झाला सॉल्व. समजला का? पहिले पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट केली, त्यानंतर ॲक्यूट अँगल सुद्धा त्यामधला फाइंड आउट केला. समजलं का? सेकंड वाला करून देतो, फर्स्ट वाला मग तुमच्यासाठी होमवर्क. त्याचा आपल्याला सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करायला सांगितलं. इक्वेशन दिलेलं आहे 10x+1 चा होल स्क्वेअर प्लस x+1 इंटू y-2 इन -3y-2 चा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. याचं सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करत असताना कसं फाइंड आउट करतात, तर एक तर तुम्ही या टर्मला कॅपिटल X कन्सिडर आणि याला कॅपिटल Y कन्सिडर करून करू शकता. म्हणजे तुम्हाला मग सॉल्व करताना डिफिकल्टी येणार नाही अल्टरनेट मेथडनं. तर बघा काय करून घेऊ, पुट x+1 इज इक्वल्स टू समथिंग, काहीतरी व्हॅल्यू पुट करा. सांगा काय व्हॅल्यू पुट करता? a करता a आणि y-2 ला कन्सिडर करू b. या टोटल टर्मला या टोटल टर्मला a कन्सिडर केलं, या टोटल टर्मला b कन्सिडर केलं. इथं पुट करू. इथं पुट केल्यानंतर आपलं इक्वेशन कसं होते बघा. नाव इक्वेशन 10 इंटू याला काय म्हटलं आपण a त्याचा स्क्वेअर प्लस a इंटू b मायनस 3 इंटू b चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आता याला असं स्प्लिट अप करायचं की इकडे आणि इकडे दोन्ही ठिकाणी तो ऍडजस्ट झाला पाहिजे. कसं स्प्लिट अप करू शकता? स्प्लिट अप करा त्याला.
AB ला असं स्प्लिट अप करायचं की तो दोन्ही ठिकाणी ऍडजस्ट झाला पाहिजे, जेणेकरून काहीतरी कॉमन टर्म त्यामध्ये निघाली पाहिजे. कसं स्प्लिट अप करू शकतो त्याला? अबे या AB ला स्प्लिट अप करायचं आहे. नाईन AB इंटू 1AB प्लस 1AB. कसं काय रे बाळा? बघा पहिले स्प्लिट अप करून पाहू. 10AB² प्लस 2AB मायनस AB. 2AB तून 1AB जर गेला तर एकच AB राहते ना. आता जोड्या लावू इथं आणि इथं. इथून काय कॉमन निघते? 2A कॉमन काढू शकतो. 2A जर काढला इथं राहते 5A आणि इथं राहतो B. इथून काय कॉमन काढू शकतो आपण? या ठिकाणावरून काय कॉमन काढू शकतो? B काढू शकतो ना फक्त. मायनस B जर कॉमन काढला तर तिथं A प्लस 3B राहील. तर A प्लस 3B तर दोन्ही ठिकाणी कॉमन तर आलाच नाही फॅक्टर. तर मग काय करायचं? असा मग स्प्लिट अप करावा लागेल की जिथे कॉमन फॅक्टर आपल्याला मिळाला पाहिजे. कॉमन फॅक्टर काढण्याचा तर 3AB मायनस 2AB. बरं 3 मायनस 2 करून तो 3 मायनस 2 जरी केला तर इथून काय कॉमन निघेल मग? काय कॉमन काढशील? कॉमनच नाही निघेल ना मग. 3AB मायनस 2AB जर केलं तर असं लिहिलं तर पाहू शकतो आपण काहीतरी ऍडजस्ट करून. मायनस 2AB प्लस 3AB असं जर केलं तर इथून कॉमन निघेल 2AB. 2A काढलं 5A मायनस B असं राहील इथं. आणि इथून मग तर फक्त 3B निघेल कॉमन. 3B जर काढला प्लस 3B तर इथं राहील A मायनस B. तरी नाही येत आहे. आणखी सांगा काय काढू शकतो कॉमन? बरं 4A मायनस 3B हे करून पाहू. 4A प्लस 4A 4AB आणि मायनस 3AB. बरं 4 मधून 3 गेले तरी ABच राहते. आता इथून काय कॉमन काढू शकतो आपण? 2A काढलं तर पुन्हा 5A आणि 2B मायनस इथून काय काढायचं आहे कॉमन? 3Bच काढणार. 3B जर काढला तर काय फॅक्टर पडतात? A मायनस प्लस होऊन जाईल B. 15 माइनस 14 बहुत बड़े हो जाएंगे ना फैक्टर. 15 में से क्या कॉमन निकालेगा फिर तू? हाँ 3 से डिवाइड होता, लेकिन 15 माइनस 14 अगर लिया कॉमन क्या निकालेगा? कॉमन फॅक्टर काढायचा आहे ना आपल्याला त्यातला. ते महत्वाचं आहे की तुम्ही कॉमन काय घेऊन राहिले. बरं 10 मायनस 9 जर केलं तर 10A निघून जाईल. 10A जर निघाला तर A प्लस B आणि इकडून 9 जर घेतला तर 9AB आणि 3AB तर 3 आहे 9AB आणि मायनस 3B स्क्वेअर. इथून 3B कॉमन काढून घेऊ. मग इथं काय राहील? मायनस 3
3a प्लस b, पण इकडे 10a² प्लस 10ab, 10a कॉमन निघेल a प्लस b, तरी गडबड होत आहे. 6 - 5 केलं तर 6 - 5 करून पाहू. 6ab - 5ab, इकडे आहे 10a², इकडे आहे -3b². इथून काय कॉमन निघते, पुन्हा 2a काढू शकतो. 2a जर काढला तर इथं राहील 5a प्लस 3b. इथून काय कॉमन काढू शकतो, प्लस -1 कॉमन काढू शकतो. हा आला फॅक्टर. आता -b कॉमन काढू फक्त. -b जर कॉमन काढला तर 5a प्लस 3b. आता मिळाला फॅक्टर. हा वाला ठेवायचा आहे. पहा, एवढं शोधाशोध करा लागली तेव्हा फॅक्टर मिळाले. एक असं पुटअप करत जायचं. जर लवकर आले नाही फॅक्टर, लवकर समजले नाही तर असं एक पुटअप करत जायचं, म्हणजे समजते. तर बघा काय पुट करू, 10a², त्यानंतर 6ab - 5ab - 3b². आता फॅक्टर पाडल्यानंतर जोड्या लावा. जोड्या लावल्यानंतर इथून काय कॉमन निघते, 2a. 2a जर कॉमन काढलं इथं 5a राहिलं आणि इथं 3b राहिलं. इथून -b कॉमन काढा, 5a प्लस 3b इज इक्वल टू 0. एका ब्रॅकेटमध्ये 5a प्लस 3b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2a मायनस b इज इक्वल टू 0. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं, जे हे सेपरेट इक्वेशन जे आहेत याला इक्वल्स टू 0 कन्सिडर करायचं, नंतर याला इक्वल्स टू 0 कन्सिडर करायचं, कारण की दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 असल्यामुळे. तर याला जर 0 कन्सिडर केलं, कशाला, या टर्मला 5a प्लस 3b इज इक्वल टू 0 आणि अँड मध्ये 2a मायनस b इज इक्वल टू 0. आता ज्याच्या व्हॅल्यू आपण घेतल्या होत्या त्याच्या व्हॅल्यू तिथं पुट करायच्या. a च्या ठिकाणी काय घेतलं होतं आणि b च्या ठिकाणी काय घेतलं होतं, y मायनस 2 इज इक्वल टू 0 अँड a च्या ठिकाणी x प्लस 1 मायनस b च्या ठिकाणी y मायनस 2 इज इक्वल टू 0. याला कॅल्क्युलेट करा. 5x प्लस 5 प्लस 3y मायनस 6 इज इक्वल टू 0 अँड 2x प्लस 2 मायनस y प्लस 2 इज इक्वल टू 0. 5x आणि 3y, 5x प्लस 3y, 5 मायनस 6 किती होतात, इज इक्वल टू 0 अँड इकडे 2x मायनस y प्लस 2 आणि प्लस 2 किती होतात, प्लस 4 इज इक्वल टू 0. हे झाले यांचे सेपरेट इक्वेशन. हे एक सेपरेट इक्वेशन, हे दुसरं सेपरेट इक्वेशन क्वेश्चन नंबर 5 मधलं. तर बघा क्वेश्चन नंबर 5 मधलं सेकंड वाला सॉल्व केला, काहीच नाही. याच्या अगोदरही आपण सेपरेट इक्वेशन सॉल्व केलेले आहे, तसंच आहे, फक्त इथं काय थोडं लेंदी प्रोसिजर आहे. क्वेश्चन मध्ये फॅक्टर जास्तीचे दिलेले राहतात, तर त्याला एखादा a किंवा b तुम्हाला वाटलं ते कन्सिडर करायचं, शॉर्ट फॉर्म मध्ये इक्वेशन बनवायचं, त्याचे फॅक्टर सॉल्व करायचे. लास्टली सेपरेट इक्वेशन मिळाल्यानंतर ज्या व्हॅल्यू अगोदर घेतल्या होत्या त्या रिपूट करायच्या. रिपूट केल्यानंतर त्याला कॅल्क्युलेट करायचं, ते म्हणजे तुमचं सेपरेट इक्वेशन. समजलं का? आणि फॅक्टर कसे काढायचे तुम्हाला आताच दाखवलं की त्या टाईपनं काढत जायचे, जेणेकरून इथं आणि इथं सेम फॅक्टर. इफ द फॉलोइंग इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन, तर रिप्रेझेंट करत असताना जर के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली, इक्वेशन दिलेला आहे क्वेश्चन नंबर 6 मधला सेकंड, kxy प्लस 10x प्लस 6y प्लस 10x प्लस 6y प्लस 4 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन दिलेलं आहे. हे इक्वेशन दिलेलं असताना इथं के ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितली. ऑक्टोबर 15ला विचारलेला होता, IMP क्वेश्चन आहे. तर आता सुद्धा याच्यातला एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकते. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, आन्सर मध्ये सरळ सरळ कम्पेअर करून घ्यायचं दिलेलं इक्वेशन्स. कम्पेअरिंग विथ, सांगा कशाशी कम्पेअर करायचं,
कम्पेअर कशाशी करायचं? हां, ए एक्स स्क्वेअर जो जनरल फॉर्म आहे 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. ए ची व्हॅल्यू सांगा किती आहे का ए ची व्हॅल्यू? नाही आहे, 0 नाही आहे ना, ए ची व्हॅल्यू 0 आहे ना. एच ची व्हॅल्यू आहे एक्स वाय आणि एक्स वाय ट्वाइस एच ची व्हॅल्यू आहे के, तर एच ची व्हॅल्यू काय येईल k/2. बी ची टर्म आहे का? बी ची टर्म दिसत आहे का? बी वाय स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअर ची टर्म आहे का क्वेश्चन मध्ये? कुठं आहे बे? म्हणजे 0. त्यानंतर ट्वाइस जी एक्स ची टर्म इथं आहे 10, तर 10 म्हणजे जी ची व्हॅल्यू 10/2 म्हणजे 5. ट्वाइस एफ म्हणजे एफ वाय ची कोएफिशियंट ट्वाइस आहे बा, इथं वायचा कोएफिशियंट 6 आहे म्हणजे एफ ची व्हॅल्यू 6/2 म्हणजे 3. कॉन्स्टंट इथं 4 आहे, इथं सी आहे तर तो 4. म्हणजे या सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. या सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर जर आपल्याला असं सांगितलेलं आहे की रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन, द गिवन लाईन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन. पेअर ऑफ लाईन जेव्हा रिप्रेझेंट करते तेव्हा डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते. तुम्ही डिटर्मिनंटमध्ये ठेवून सुद्धा सॉल्व करू शकता, अदरवाईज दुसरी जी स्टेप सांगितली होती ते घेऊन सुद्धा सॉल्व करू शकता. तर दुसऱ्या स्टेपनं सॉल्व करू. नाव a इंटू बी इंटू सी प्लस ट्वाइस एफ जी एच मायनस ए एच स्क्वेअर प्लस मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 कन्सिडर करायचं. व्हॅल्यू पुट करा. ए ची व्हॅल्यू 0 इंटू बी ची व्हॅल्यू 0 इंटू सी ची व्हॅल्यू 4 प्लस 2 एफ ची व्हॅल्यू 3 जी ची व्हॅल्यू 5 एच ची व्हॅल्यू k/2 मायनस ए ची व्हॅल्यू 0 एफ ची व्हॅल्यू 3 त्याचा स्क्वेअर मायनस बी ची व्हॅल्यू 0 इंटू जी ची व्हॅल्यू 5 त्याचा स्क्वेअर. व्हॅल्यू पुटअप करू फक्त. मायनस सी ची व्हॅल्यू 4 आणि एच ची व्हॅल्यू k/2 आणि त्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. कोणत्याही संख्येला 0 ने मल्टिप्लाय केलं किंवा 0 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येते? हां, 2 इंटू 3 इंटू 5 2 इंटू 3 इंटू 5 50k/2 मायनस 0 इंटू समथिंग 0 मायनस हे 4k स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर 4 इज इक्वल्स टू 0. टू से डिवाइड किया क्या? ओके 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 ओके. 4 गेट कॅन्सल. 15k मायनस k स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आता इथून एक तर k बाहेर काढू शकतो. k जर बाहेर काढला तर 15 मायनस k इज इक्वल्स टू 0. दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस k बाहेर काढू. मायनस k जर बाहेर काढला तर k मायनस 50 होते ना. 15 जर काढला तर 15 मायनस k होते. तर मायनस के काढू. मायनस के काढल्यानंतर हा 15 मायनस होऊन जाईल, के प्लस होऊन जाईल. इथून मायनस साईन कॉमन काढला तर हा 15 मायनस झाला. इथून मायनस साईन कॉमन काढला तर के पॉझिटिव्ह झाला. आता हा 0 आहे आणि हा 0 आहे. दोघांपैकी कोणता तरी एक 0 आहे. तर मायनस के इज इक्वल्स टू 0 और के मायनस 15 इज इक्वल्स टू 0. म्हणजेच के इज इक्वल्स टू 0 और के इज इक्वल्स टू मायनस 15 तिकडे गेल्यावर प्लस 15. परंतु 0 नसते. 0 असेल तर व्हॅल्यू येणार नाही, म्हणून 0 नाही आहे. देअरफॉर के इज इक्वल्स टू 15 रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन. म्हणून के ची व्हॅल्यू काय आली आपली? 15 आली. आहे का असं काही डिफिकल्ट? काय हे बघा, ट्वाइस एच ची व्हॅल्यू इथं जर कम्पेअर केलं, एक्स वायचा कोएफिशियंट इथं ट्वाइस एच आहे आणि इथं एक्स वायचा कोएफिशियंट के आहे. तर तसंच केलं ट्वाइस एच इज इक्वल्स टू के. तर हा 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे जर गेला तर डिवाइड. एच इज इक्वल्स टू k/2.
2 ने डिवाइड केलं ना तिथं. तर सगळ्यात अगोदर कम्पेअर करून ए ची, एच ची, बी ची, जी ची, एफ ची, सी ची व्हॅल्यू काढायची. पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करत आहे म्हणून हे इक्वेशन लिहून घ्यायचं. या इक्वेशनमध्ये ए बी सी एफ जी एच सगळ्यांच्या व्हॅल्यू पुट करायच्या, कॅल्क्युलेट करत जायचं आणि शेवटी के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता उरलेले 2 क्वेश्चन जे आहे यातले तिथं सुद्धा तुम्हाला तसंच करायचं आहे. घेऊ त्यातलं की तुम्ही सॉल्व कराल. पण हां सेंड करायचे, परंतु त्यातले दोन्ही क्वेश्चन आणि एक कशातला सांगितला, एक सांगितला क्वेश्चन नंबर 5 मधला आणि दोन सांगितले क्वेश्चन नंबर 6 मधले. ते क्वेश्चन आज सेंड करायचे म्हणजे आपले 6 पर्यंत झाले. मग आता राहिले किती क्वेश्चन.